शुभम सर्वांना। प्रेमालय अंतर्गत मिशन मोक्ष गुरुगीता हा आताच 19 ते 28/6 या 10 दिवसात आम्ही पूर्ण केलेला आहे। या गुरुगीतेत मी बरीच काही शिकलेली आहे। त्या गुरुगीतेतली मला जे ज्ञान अमूल्य ज्ञान मिळालेलं आहे ते मी सांगत आहे। गुरुगीतेत 3 अध्याय याची माहिती आम्ही घेतली। गुरुगीता ही आई स्वरूप आहे। गुरु म्हणजे शिव आणि शिव हेच गुरु। गुरु शिष्य ही परंपरा कोणी सुरू केली? भगवान शिवांनीच सुरू केलेली आहे। त्या दिवसालाच आपण गुरुपौर्णिमा म्हणतो। गुरु शब्दाचा अर्थ समजून घ्यावा। गुरु हा 2 अक्षरी मंत्रांचा राजा आहे। यांची आज्ञा पाळून आणि त्यांच्या नियमाप्रमाणे चालून आपला उद्धार तर होतोच, पण आपल्याबरोबर आपल्या कुळांचाही उद्धार होतो। अशा गुरूंच्या चरणी मी सदैव नतमस्तक असावे आणि हे ब्रह्मज्ञानाची संजीवनी सर्वांपर्यंत पोहोचवावी असे मला कळकळीने वाटत आहे। आपल्याला मिळालेले ज्ञान स्वतःपुरते न ठेवता इतरांनाही देणे आवश्यक आहे। या सगळ्या ग्रंथांचा, गीतेचा जगात प्रचार प्रसार झालाच पाहिजे। मी हे कर्म करत आहे। जेवढे शक्य होईल त्याप्रमाणे मी करत आहे। आपणही ते सकाळी सत्रात जॉईन होऊन अमूल्य ज्ञान ग्रहण करावे याची मी आपल्याला विनंती करत आहे। आपल्या सर्वांना एक सुवर्ण संधी मिळालेली आहे। परत आता गुरुपौर्णिमा आहे, भगवती गीता आहे, त्यात आपण सामील व्हावे ही माझी नम्र विनंती। वर्तमानात सुंदर जीवन जगा। ईश्वराने ही सृष्टी सुंदर बनवलेली आहे, तिची आनंदाने अनुभूती घ्यावी। धन्यवाद।